आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहणार आहोत। सुरुवातीलाच एक मोठी बातमी। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि बऱ्याच वेळ चर्चेनंतरही तोडगा निघू शकला नाहीये। त्यामुळे सरकार आणि मनोज जरांगेंमधील चर्चा ही निष्फळ ठरली आहे। कुणबी नोंदी असलेल्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी केली, मात्र ते शक्य नसल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। त्यामुळे सगळे सोयरे शब्दावर ही चर्चा अडकली आहे। दरम्यान जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे मंत्र्यांच्या भेटीतून फारसं काही साध्य झालं नाही। आता 23 डिसेंबरला बीडमध्ये होणाऱ्या सभेत जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय। दरम्यान जरांगे आणि शिष्टमंडळात नेमकी चर्चा काय झाली आपण ते देखील पाहूयात। मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्या असं जरांगे पाटलांनी मागणी केली। तर सगळे सोयरे म्हणजे कोण, नातेवाईक म्हणजे कोण, रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या, मात्र सर्व नातेवाईकांना आरक्षण दिलं तर कोर्टात टिकणार नाही असं महाजन यांनी म्हटलं। तुम्ही कोण सगळे सोयरे धरले आहेत असं प्रश्न जरांगेने विचारला। तुम्ही सरसकट शब्द लिहून दिला होता असं देखील त्यांनी म्हटलं आणि आमचा विश्वासघात झाला असं जरांगे पाटलांनी म्हटलं। तर रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या अशी पुन्हा त्यांनी मागणी केली, मात्र आई पत्नी सगळे सोयरे होऊ शकत नाही असं महाजन यांनी म्हटलं। चुलत भाऊ, मुलगा, मुलगी यांना प्रमाणपत्र मिळणार असं स्पष्टीकरण महाजन यांनी दिलं। आम्ही मुंबईला यायचं नाही का असं जरांगे पाटलांनी म्हटलं। नोंदी सापडल्या तर मुलगा आणि मुलीला आरक्षण मिळेल असं महाजन यांनी म्हटलं। आई ओबीसी असेल तर मुलाला त्याच्या वडिलांची जात लागणार असं महाजन यांनी म्हटलं। दरम्यान कायद्यामध्ये रक्ताचे नातेवाईक बसतात तेवढं ग्राह्य धरू असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। आणि आंतरजातीय लग्न झालं तर नवऱ्याची जात लागते, मुलीची नाही असं उदय सामंत यांनी म्हटलं। त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा, याच्या पुढे काय नाही। चर्चा 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही, कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही। 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय, त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना। आम्ही कायदा तोडाच म्हणत नाहीत ना, आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतोय, कायद्याच्या चौकटीत बोलतो। नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेल्या आहेत, कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतोय। पण कायद्याच्या चौकटीत जे काय शब्द बसतात त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत, त्याच्यासाठी अभ्यासक आवश्यक आहेत आणि कायदा बनवणारे मंत्री महोदय म्हणजे त्या तिन्ही विधानमंडळातले सदस्य असणं आवश्यक आहे। ते सगळेच इथं आहेत याच व्यासपीठावर। ती शब्द आत घालण्यासाठी याच लोकांची आवश्यकता आणि तेच इथं आहेत। मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात गृहीत धरली जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही। मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे, मुलगी आहे, भाऊ आहे, काका आहे, चुलते आहेत, म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं। पण माझी पत्नी आहे, पत्नीचे मुलं मुली, तिचा भाऊ, म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही, ते मिळत नाही। पण यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जरांगे पाटील साहेबांबरोबर, तर त्यात असं लिहिलं की सोयरे संबंध, सगळे संबंध, सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकला गेलेला आहे। जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय, सोयरे म्हणजे आपले व्यायदोही, हा शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला आहे, पण तो नियमामध्ये कुठे बसत नाही। हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय समाजासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे हा आमची अपेक्षा, इच्छा हीच आहे की हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे। टिकणारं नाहीये, ते शक्य नाहीये, ते देता येणार नाही, त्यासाठी पण आग्रह धरू नका। मला वाटतं महिन्या दीड महिन्यामध्ये सगळा हा प्रश्न निकाली लागणार आहे, आरक्षण सर्वांच्या पदरात पडणार आहे आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की आपण थोडा वेळ अजून द्यावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधिमंडळ अधिवेशनात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून आदित्य ठाकरेंवर टीका केली होती। आता त्यावर ठाकरेंच्या पक्षानं पलटवार केलाय, त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती। जिजामाता उद्यानातील पेंग्विन खरेदीपासून ते कोविड काळातील रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन प्लांट उभारणी टेंडर पर्यंतचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला होता। कोविड काळात मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिंदेंनी केलाय। आदित्य ठाकरेंशी संबंधित व्यक्तींना कोविड काळात मोठ्या प्रमाणात कंत्राट देण्यात आल्याचा दावा शिंदेंनी केलाय। आदित्य राजाच्या कृपेने
वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला. आता ठीक आहे, तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका, ठीक आहे. कारण शेवटी मी म्हणालो की या प्रकरणातील एक महत्वाचं प्याद जे आहे हा रोमिन छेडा आहे. एकनाथ शिंदेच्या या आरोपावरून आता राजकारण सुरू झालंय. ठाकरेंच्या पक्षानं शिंदेच्या या आरोपाचं खंडन केलंय. तसंच शिंदे समर्थक आमदारांवरच भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेतील नेत्यांची आदित्य ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. तसंच न्यायालयात दाद मागण्याचा सल्लाही त्यांनी ठाकरेंना दिलाय. तुम्हाला कोण न्यायालय, सरकारवर विश्वास नसेल तर न्यायालय जा ना, तिथं तुमची हुशारी, तुमची अक्कल त्या ठिकाणी वापरा ना. घोषणा तुम्ही असं आरोप काय करता? जा तुमची PIL दाखल करा. जर असं असेल ना तर त्यांना सगळ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि दिलं ना न्यायालय. पाच 4 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा सामना अजूनही सुरूच आहे. भाजपच्या या तोडाफोडीच्या राजकारणावर ठाकरे गट सातत्यानं टीका करत आले. पण आता हे टीकासत्र आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय. संजय राऊतांच्या नशेबाजीच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी देखील त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय दम मारो दम सुरू झाल्याचं दिसतंय. पण भारतीय जनता पक्षाचा साधारण तो एक अजेंडा आहे देशभरात. उद्या यातले काही लोक परदेशात जाऊन परदेशातले पक्षही फोडतील, कारण ते त्या नशेत धूत आहेत. पक्ष फोडण्याची एक चिलीम त्यांच्याकडे आहे. ते चिलीम मारून ते पक्ष फोडायला निघतात त्या धुंदीत आणि त्या नशेत. भाजप चिलीम मारून पक्ष फोडते आणि तुम्ही ड्रग्स घेऊन भ्रष्टाचार करता, हा त्यातला फरक आहे. गंजिटीसारखे तुम्ही ते ड्रग्सच्या नशेमध्ये असल्यासारखे तुम्ही वावरतायत आणि त्या असलेल्या उठावा गटाची वाट लावतायत. कधीतरी याची लाज स्वतःला वाटू द्या. तो काय 90 मारतो तुम्हाला लोकांना माहिती आहे. सकाळी त्याच्याशिवाय त्याला जमत नाही पत्रकार परिषद. त्याचा ब्रँड पण सांगू का? नारंगी उरंगी कुठला आहे सांगू? कुठला आहे? आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या राजकीय दाव्यांमुळे राज्यात चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला स्वबळावर लढण्याचा सल्ला दिल्याचं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय. इतकंच नव्हे तर कोण कुणाच्या तिकिटावर लढणार हे देखील आव्हाडांनी सांगितलंय. आव्हाडांच्या या वक्तव्यावर महायुतीच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. उर्वरित लोकसभेचे महाराष्ट्रातले खासदार आहे, हा प्रत्येकजण ह्या प्रयत्नात आहे की आपल्याला कमळ निशाणी मिळावी. भाजपचं काम हे बाहेर असलेले खासदारच करतात. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेला हा अंदाज सध्या चांगलाच गाजतोय. भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचा सल्ला दिल्याचंही आव्हाड म्हणाले. परिणामी महायुतीत असलेली एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा गट त्यांच्या चिन्हावर लढणार नाही. धनुष्यबाण आणि घड्याळ सोडून दोन्ही पक्षांना भाजपनं कमळ हाती घ्यावं लागणार असल्याचं मोठं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. की आता जितेंद्र आव्हाड देखील संघाच्या किंवा भाजपच्या जवळ आलेले आहेत की अंतर. मी एकदम जवळ गेलोय, तुम्हाला माहित नाही. मी एकदम कोरगटात गेलोय त्यांच्या. उर्वरित लोकसभेचे महाराष्ट्रातले खासदार आहे, हा प्रत्येकजण ह्या प्रयत्नात आहे की आपल्याला कमळ निशाणी मिळावी. भाजपचं काम हे बाहेर असलेले खासदारच करणार आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यात
वक्तव्यामुळे महायुतीत सर्वच पक्ष कमळ चिन्हावर लढणार का असा प्रश्न उपस्थित झाला. स्वतंत्र पक्ष असलेले शिवसेना आणि अजित पवार गट त्यांची चिन्ह गुंडाळून ठेवतील का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परिणामी शिवसेना आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी राजकीय रणांगणात उतरून जितेंद्र आव्हाड यांचा चांगलाच समाचार घेतलाय. जितेंद्र आव्हाडांच्या राजकीय अंदाजामुळे थेट भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. परिणामी भाजपनंही जितेंद्र आव्हाडांना जशास तसं उत्तर दिलं. जितेंद्र आव्हाडाला रोज काहीतरी स्टंट करायचा असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं. भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही, संघासोबत तर बिलकुलच झाली नाही. संघ अशा बैठकी घेत नाही आणि कोणताही असा निर्णय नाही. भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रतिस्पर्ध्यांमध्ये चलबिचल आणि अविश्वास निर्माण करण्यासाठी अनेकदा स्फोटक वक्तव्य केली जातात, अंदाज वर्तवले जातात. आता जितेंद्र आव्हाड यांनी वर्तवलेला अंदाजही त्याच पठणीतला आहे का हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मिमिक्री करून उपराष्ट्रपतींचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीचा निषेध केला जातोय. जोडे मारून आणि प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा रोष व्यक्त केलाय. मुंबईसह सर्वच मोठी शहरं आणि गावागावांमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून आणि प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून कार्यकर्त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. राहुल गांधी आणि टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. इंडिया आघाडीच्या नेत्यांची ही कृती संसदीय राजकारणाला साजेशी नसल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर 4 ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. नागपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापुरात भाजप आक्रमक झालेलं पाहायला मिळालं. मिमिक्रीवरून भाजपनं जोरदार घोषणाबाजी केली आणि निषेध व्यक्त केलेला आहे. त्यानंतर ही लातूर, मनमाड आणि भुसावळ तसंच अमरावतीतली दृश्य पाहतोय. ठिकठिकाणी भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळाली. उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीवरून भाजप आक्रमक झाली आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. हे खरं म्हणजे अशोभनीय असं कृत्य आहे देशाच्या नागरिकांना. आणि जी संसद आहे, ज्या संसदेच्या पायऱ्यांवरती दुसऱ्या बाजूला देशाचे पंतप्रधान त्या पायऱ्यांना नतमस्तक होऊन ते संसद हे लोकशाहीचं मंदिर म्हणून मानतात आणि या मंदिरामध्ये जाताना त्या पायऱ्यांवरती नतमस्तक होत आहे. दुसऱ्या बाजूला मात्र राहुल गांधी अशा कृत्यासाठी समर्थन करतायत. चित्रीकरणाच्या माध्यमातून पिंपरी आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी त्यांचा निषेध केलेला आहे. विरोधकांनी संसद ते विजय चौक असा मार्च काढून खासदारांच्या निलंबनाचा निषेध केला. संसद परिसरात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन सरकारच्या धोरणांवर टीका केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करत खिल्ली उडवली होती. त्याचं मोबाईलमध्ये राहुल गांधींनी शूटिंग केलं होतं. त्यामुळे जगदीप धनखड यांचा अवमान झाल्याच्या मुद्द्यावरून भाजपनं देशभरात इंडिया आघाडीच्या विरोधात आंदोलनाचा वळवा पेटवलाय. परिणामी आता इंडिया आघाडीनं देखील आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. कि शाह साहब भी वहां पर नहीं आए हाउस में और प्रधानमंत्री नहीं आए. क्या हुआ इसके बारे में उन्होंने नहीं बताया, तो सदन में बताने की चीजें उन्होंने छोड़कर वो वाराणसी में बात करते हैं, डायमंड हाउस में बात करते हैं, अहमदाबाद में. स्टेशन के लिए इंसिस्ट किया तो कीमत यही हुई कि सदन के लोगों को जो स्टेटमेंट मांगते थे, जो मंत्री ने सदन में आकर बात करने की आवश्यकता कहते थे, इन सभी लोगों को निकाल दिया. इनके खिलाफ सख्ती का कदम उठाया. ये बात आज तक इस सदन में कभी हुई नहीं. और जिस तरह से 140 एमपीओ को निकाला है ये गलत है. मैं इसका निषेध करती हूँ और ये लग रहा है कि इस देश में इमरजेंसी है. यही तो लोकतंत्र की हत्या हो रही है ना. दिस इज अनडेमोक्रेटिक. ऑपोजिशन में कोई नहीं है और आप बिल पे बिल पास कर रहे हैं, गलत है.
पुढची बातमी पाहूयात. सलीम कुत्ता हा 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असून कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून ओळखला जातो. सलीम कुत्ताशी सुधाकर बडगुजर यांच्या कथित संबंधांवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात आरोप केले होते. तसंच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते आणि फडणवीसांच्या या आदेशानंतर नाशिक पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली आहे. ते कागदोपत्री अजून त्याला जे काही हे आहेत डॉक्युमेंटेशन आहे, डॉक्युमेंटेशन सगळे रिप्लायस आल्यानंतरच आम्ही त्याच्या तिथे हे करू. अजून काही डॉक्युमेंटेशन बाकीच आहेत बरं, अजून कारागृहातून डॉक्युमेंटेशनचं रिप्लाय यायचं आहे. ते आल्यानंतर आम्हाला आणि ती प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरनंतरच आम्हाला तिथे पोचता येईल. नाही, मी ऐकलं बडगुजरांचे मुलं तिथे पण होते, आपला मकाऊला त्यांनीच फोटो काढला ना बावनकुळे. अशी असंख्य कारणं आहेत. आणि यासोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. नागालँड स्टेट